उचगावसह परिसरातील इमारतींवर किंवा इमारतीला चिटकून असणाऱ्या विद्युत तारेचा बंदोबस्त करा अशी मागणी करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे यांच्याकडे करण्यात आली। करवीर तालुक्यातील उचगाव हे मोठे व दाट लोकवस्तीचे गाव आहे। येथील मंगेश्वर कॉलनीमध्ये इमारतीला चिकटून असलेल्या 11,000 केव्हीसीची वीज तारेला चिटकून सार्थक वळकुंजे या 16 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला। उजळाईवाडी येथे बालाजी पार्कमध्ये मोहम्मद अफान बागवान या 13 वर्षीय बालकाचा देखील विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला। या गावांमध्ये दुर्घटनेनंतर देखील वीज वितरण कंपनीने कोणतीही उपाययोजना केली नाही। या दोघांच्या मृत्यूनंतर वीज वितरण कंपनी आणखी किती जणांचा अंत पाहणार असा सवाल शिवसैनिकांनी भणगे यांना विचारला। फक्त वसुलीमध्ये तत्परता असणाऱ्या वीज वितरण कंपनीने ग्राहकांना सुरक्षेची हमी देणं कर्तव्य ठरतं। सार्थक वळकुंजे व मोहम्मद अफान बागवान यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करत करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की 2 मुलांचा मृत्यू होऊन देखील वीज वितरण अधिकारी शांत कसे काय बसू शकतात। आणखी किती बळी गेल्यानंतर वीज वितरण कंपनी जागी होणार आहे। उचगाव, गांधीनगर, सरनोबतवाडी, उजळाईवाडी अशा दाट वस्तीच्या गावांमधील धोकादायक वीज तारांचा ताबडतोब बंदोबस्त झाला पाहिजे। याबाबत लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू अशा इशाऱ्यानं निवेदन भणगे यांना देण्यात आलं। वीज वितरण कंपनीतर्फे यावेळी सांगण्यात आलं की शहरालगत असणाऱ्या सर्व गावांचा सर्वे करून धोकादायक वीज तारांबाबत उपाययोजना करू। करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, अवधूत साळुंके, राजू सागावकर, राहुल गिरुले, योगेश लोहार यांनी भणगे यांच्याशी चर्चा केली। दत्ता फराकटे, कैलास जाधव, बाळासो नलवडे, सोमनाथ साठे, सागर पाटील, दीपक पोपटानी फ्रेमवाला, सुनील पारपानी, आबा जाधव, अजित चव्हाण, बाबूराव पाटील, रामराव पाटील, फिरोज मुलानी आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर विशाल फुले, आज 24 तास, कोल्हापूर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।